हाय गाईज, प्रियानाज ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळची वाजली ते 6. आम्हाला जायचं होतं ट्रिपला. सो पटकन दीदीने आणि मी आवरून घेतलं. आम्ही निघालो ट्रिपसाठी लोकेशनवरती, पण कोणी आलेलंच नव्हतं. तर मग आम्ही देवाचे दर्शन घ्यायला गेलो. तर आम्हाला ना इथं एकदम गोड छोटासा डॉग भेटला, पण तो आम्हालाच घाबरून पळत होता. मग आम्ही दर्शन घेतले. दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही बाहेर आलो, तेव्हा बघितलं सगळ्या मुली आलेल्या होत्या. काही जण यायची बाकी होते, पण ते नंतरून आले. फायनली सगळ्या मुली वेळेत पोहोचून गेल्या आणि आम्ही निघालोच होतो. बसमध्ये चढल्यानंतर आम्ही बसायच्या ऐवजी सगळ्या मुली आम्ही डान्स करत होतो. असं खूप मस्त वाटत होतं. सगळेजण एवढे हॅप्पी होते जाण्यासाठी. आणि इगतपुरीचं वातावरण एवढं भारी होतं, क्लायमेट बाहेरचा. त्यानंतर आम्ही उतरलो नाश्त्यासाठी इगतपुरीलाच. अजून तर कोणाचा नाश्ता आलेला नव्हता, बट आम्ही सगळ्यांनी नाश्ता केला आणि लगेच आम्ही निघालो लोकेशनला, कारण आम्हाला वन डे रिटर्न व्हायचं होतं. त्यामुळे फायनली आम्ही आलो आमच्या वॉटरफॉलला. इथं आम्ही फोटो वगैरे क्लिक केली. त्यानंतर आम्ही निघालो दुसऱ्या लोकेशनला, ते म्हणजे अशोका वॉटरफॉल. पण ते बंद असल्यामुळे आम्ही त्याच्या बॅक साईडला गेलो बघण्यासाठी. आमचं वॉटरफॉल बघून वगैरे झाल्यानंतर आम्ही खूप मस्त प्रकारे असं डान्स वगैरे केला सगळ्यांसोबत. परत आता आम्ही निघालो होतो लास्ट लोकेशनला, ते म्हणजे धम्मगिरी. पण आम्ही तिथं जाऊच तर खूप वेळ झाला होता, 5 वाजून गेले होते. तर सो गेट पण बंद झाला होता. मग आम्ही जेवायला गेलो हॉटेलमध्ये. जेवण झाल्यानंतर आम्ही घरी निघालो होतो, पण ते क्लिप मी विसरून गेली. मग डायरेक्ट आम्ही बसमध्ये बसलो, त्याच क्लिप घेतल्या मी. थँक्यू सो मच.